एका गावात एक म्हातारी होती, जिनं आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. तिनं मुलांना शिकवलं, शिकवून त्यांचं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर तिला 2 सुना आल्या. पहिली सून मेहनती आणि समजदार होती. ती घरातील काम हसतमुखाने करत असे. दुसरी सून मात्र आळशी होती. काम टाळत राहायची आणि सतत तक्रारी करत असे. म्हातारीने मेहनती सुनेला खूप कौतुकाने वागवले. कष्टाळू सून मात्र सगळ्यांना समजवून शांत राहायची. काही दिवसांनी म्हातारी वृद्ध होऊन आजारी पडली. कष्टाळू सुनेने तिची सेवा केली. दुसरी सून मात्र तिच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करत राहिली. आजारपणामुळे म्हातारीचा मृत्यू झाला. तिच्या आशीर्वादाने कष्टाळू सुनेचं जीवन सुखकर झालं. तिच्या कष्टाचं चीज झालं. आळशी सून मात्र आपल्या चुकीच्या सवयीमुळे अडचणीत सापडली. ही गोष्ट आपल्याला शिकवते की कष्ट आणि सुसंस्कार हेच आयुष्याचं खरं भांडवल आहे. आराम आणि आळशीपणा आयुष्याचा विनाश करू शकतात. मेहनत आणि जबाबदारीचे फळ नेहमी गोड असते. या कहाणीशी तुम्ही सहमत असाल तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा.